Hello students, today we are going to learn about appreciation of poem. इयत्ता 9वी-10वीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेच्या अद्ययावत आराखड्यानुसार क्वेश्चन नंबर 3B हा कवितांवर आधारित ॲप्रिसिएशन ऑफ अ पोयम असा 5 मार्कांचा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्या परिचयाचा नाही. या प्रश्नाची मार्किंग स्कीम कशी आहे ती आपण पाहूयात. फॉर टायटल हाफ मार्क, नेम ऑफ पोएट और पोएटेस हाफ मार्क, थीम सेंट्रल आयडिया 2 मार्क, राईम स्कीम 1 मार्क, फिगर ऑफ स्पीच 1 मार्क, टोटल 5 मार्क्स. मग 5 मार्काचा हा जो प्रश्न आहे त्याचं जेव्हा विभाजन आहे त्यामध्ये शीर्षक लिहिण्यासाठी हाफ मार्क, कवी कवयित्रीचे नाव लिहिण्यासाठी हाफ मार्क, मध्यवर्ती कल्पना त्यासाठी 2 मार्क, राईम स्कीम त्यासाठी 1 मार्क आणि फिगर ऑफ स्पीच त्यासाठी 1 मार्क अशा पद्धतीने 5 मार्कांचे हे विभाजन केलेले आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी विल लर्न व्हॉट इज ॲन ॲप्रिसिएशन. The word appreciation implies the ability of a reader of any poem to understand and enjoy that poem. It presupposes the ability of the reader to detect the theme and message embodied in the poem, to see the beauty of the lines, sound, language, imaginary, and message of the poem. It behoves the capacity of any reader to read and enjoy the poem. So, ॲप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण. एखाद्या कवितेचे रसग्रहण म्हणजे त्या कवितेची रचना, विषय, आशय, कवितेत मांडलेले विचार, भावना, प्रसंग, शब्दयोजना, भाषाशैली, भाषिक अलंकार इत्यादी वैशिष्ट्ये ओळखून त्यातील उत्तम गुणांचा रसास्वाद किंवा आनंद घेणे. Today we are learn appreciation of poem standard 8 Be the Best, standard 9 Walk a Little Slower and standard 10 A Teenager's Prayer. आज आपण या तीनही कवितांचे ॲप्रिसिएशन कसे लिहायचे याबद्दल माहिती घेणार आहोत. फर्स्ट, हाऊ टू राईट ॲन ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशन जो 5 मार्काचा प्रश्न आहे तो कसा लिहायचा आपण पाहणार आहोत. टायटल. फर्स्ट राईट द टायटल. सुरुवातीला आपल्याला कवितेचे शीर्षक लिहायचे आहे जे की 1 मार्कासाठी आहे. त्यानंतर सेकंड पोएट और पोएटेस, राईट द नेम ऑफ पोएट. यामध्ये आपल्याला कवी किंवा कवयित्रीचे नाव लिहायचे आहे. काही कवितेंच्या खाली ॲनॉनमस असे नाव लिहिलेले असते, म्हणजेच ती कविता कुणी अज्ञात व्यक्तीने लिहिलेली आहे. मग अशा वेळेस आपण ॲनॉनमस असं नाव लिहायचं. Then third, central idea or theme. Write the central idea in 3 to 4 lines according to the main subject, main thoughts or events of a given poem. Central idea यामध्ये आपल्याला दिलेल्या कवितेचा मुख्य विषय, त्या कवितेतील मुख्य कल्पना, मुख्य विचार किंवा घटना लक्षात घेऊन 3 ते 4 ओळींमध्ये मध्यवर्ती कल्पना लिहायची आहे. म्हणजेच ही कविता कशासाठी आहे हे आपल्याला यामधून समजेल. Then fourth, rhyme scheme. Rhymes in poetry are coming at the end of each line. Rhymes जे असतात किंवा यमक हे कवितेतील प्रत्येक ओळीच्या अखेरीस येत असतात. Their sound or pronunciation are the same. त्यांचे ध्वनी सारखेच असतात. Example, blow, snow, love, above, etc. The rhyme scheme is written using letters A, A, B, B, C, C, etc. राईम स्कीम कशी लिहायची आहे AABBCC या अक्षरांचा उपयोग करून आणि हे नेहमी स्मॉल लेटर्समध्ये लिहावे. इफ देअर इज नो राईम स्कीम इन द गिवन पोयम राईट फ्री वर्स. मग जर एखाद्या कवितेमध्ये राईम स्कीम नसेल तर आपल्याला त्यामध्ये फ्री वर्स असा शब्द लिहायचा आहे. म्हणजेच हे मुक्त छंद कविता आहे. यासाठी 1 मार्क. आणि शेवटी फिगर ऑफ स्पीच. To increase the beauty of language, the poet uses the figure of speech. कवितेचे भाषा सौंदर्य वाढवण्याकरता कवी आपले विचार कल्पना प्रभावीपणे मांडण्याकरिता सर्वसामान्य भाषाऐवजी वेगळ्या अशा अलंकारिक भाषेचा उपयोग करतात.
इयत्ता 8वी 9वी आणि 10वीमध्ये आपल्याला सिमिली, मेटाफर, ॲलिट्रेशन, इन्व्हर्जन, पर्सोनिफिकेशन आणि अँटिथेसिस यांसारखे फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत. हा आपला 5 मार्कासाठीचा आराखडा आहे. त्यानंतर आपण पाहूयात स्टँडर्ड 8 बी द बेस्ट. स्टँडर्ड 8ची जी परीक्षा असते ती 50 मार्काची असते. त्यामध्ये ॲप्रिसिएशन कसे लिहायचे पहा. प्रश्न अशा प्रकारे येतो, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम विथ द हेल्प ऑफ पॉईंट्स गिवन बिलो. खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेचे ॲप्रिसिएशन लिहा. द टायटल ऑफ द पोयम इज, असा आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि पुढे डॅश दिले जाते, त्यामध्ये बी द बेस्ट. देन द पोयम इज रिटन बाय डॉल्गस मॅलच. द पोयम हॅज डॅश स्टांजाज, ईच स्टांजाज हॅज डॅश लाईन्स. द पोयम हॅज 4 स्टांजाज, ईच स्टांजा हॅज 4 लाईन्स. देन the lines that rhyme in each stanza are first and second, third and fourth. या पद्धतीने 8वीला आपल्याला प्रश्न विचारले जातात. The poet compares big things with small things. If you can't be is a repeated expression in the poem. And 7, the line I shall always remember is be the best of whatever you are. अशा पद्धतीचा प्रश्न इयत्ता 8वीमध्ये विचारला जातो. त्यानंतर 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी कसा प्रश्न येतो पहा. वॉक अ लिटिल स्लोअर. या कवितेचे ॲप्रिसिएशन आपण पाहणार आहोत. त्यामध्ये टायटल वॉक अ लिटिल स्लोअर, पोएट ऑर पोएटेस, द पोएट इज अननोन. या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर थीम ऑर सेंट्रल आयडिया. कवितेची थीम काय आहे पहा. द इम्पॉर्टन्स ऑफ द फादर हॅज अ रोल मॉडेल is the central idea of the poem. The child in the poem wants to observe and imitate the life led by his or her father. Hence, the child requests the father to be more considerate towards his or her needs. Then fourth, rhyme scheme. The rhyme scheme of the stanza is A, B, C, B. म्हणजेच काय आहे की जी 4 ओळींची स्टांजा आहे त्यामध्ये दुसरी लाईन आणि चौथी लाईन ही एकमेकांशी राईम होती. त्यामुळे राईम स्कीम ए बी सी बी अशी आली आहे. देन फिगर ऑफ स्पीच, ॲलिट्रेशन अँड मेटाफर. मग या कवितेमध्ये ॲलिट्रेशन आणि मेटाफर हे फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत. स्टँडर्ड 10 पोयम अ टीनेजर्स प्रेयर. टायटल द टायटल ऑफ पोयम इज अ टीनेजर्स प्रेयर. जेव्हा आपण 10वीमध्ये ॲप्रिसिएशन लिहितो पूर्ण वाक्यामध्ये आपण उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पोएट, द पोएट ऑफ दिस पोयम इज जे मोर्स. थर्ड, थीम ऑर सेंट्रल आयडिया, अ टीनेजर प्रेज गॉड टू शो हिम द राईट पाथ ऑफ लाईफ. He requests the God to keep himself away from bad things and help him to lead to positive and successful life. Fourth, rhyme scheme. The rhyme scheme of the poem is A, B, C, B. Figure of speech. The figure of speech here is inversion. The line is decisions I must make. Regular word order. I must take decisions. And then second, alliteration. Travel down the darkened road. या पद्धतीने या कवितेचे ॲप्रिसिएशन आहे. त्यानंतर हे प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी राईट द ॲप्रिसिएशन ऑफ पोयम. स्टँडर्ड 8साठी ट्राय अगेन या कवितेचे ॲप्रिसिएशन लिहायचे आहे. स्टँडर्ड 9साठी कंपॅरिझन्स या कवितेचे ॲप्रिसिएशन लिहायचे आहे. आणि स्टँडर्ड 10साठी बास्केटफुल ऑफ मूनलाईट या कवितेचे ॲप्रिसिएशन लिहायचे आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.